ची आहे. हां बस. आणि तेव्हापासून मी माझा निर्णय सोडून दिला. हां लग्नाचा निर्णय सोडून दिला. हा. मग मोठे तुम्हीच होते का घरचे? हो जी. हो का? आई म्हणजे आई वडिलाचा पहिले पोरगा तुम्हीच? हा. मग लहान भाऊ वगैरे? हा माझा सावत्र भाऊ. अच्छा सावत्र भाऊ. अच्छा सावत्र भाऊ. अच्छा एक आई दोन बाप. अच्छा हा सावत्र भाऊ. अच्छा माझे वडील लहानपणीच मरण पावले. बरं. माझ्या वडिलाचं म्हणणं होतं, हां जगलो वाचलो हां तर मी माझ्या मुलाला बाहेर देशात शिक्षणाला पाठवेल. अच्छा पण लहानपणीच वारलेत. हां ती इच्छा पूर्ण नाही झाली त्यांची. इच्छा पूर्ण झाली नाही. हा. दुसऱ्या वर्गापर्यंत शिक्षण शिकलो. हां दुसऱ्या वर्गातून नाव काढलं. परंतु वडिलाचा शब्द माझ्या डोक्यात यायचा. वडिलांनी म्हटलं होतं की मी जगलो असलो तर माझ्या मुलाला बाहेर देशात पाठवू. आपण बाहेर देशात जरी नाही गेलो हां तर माझ्याकडे भांडवल नावाचा एक ग्रंथ. अच्छा भांडवल नावाचा ग्रंथ. भांडवल नावाचा ग्रंथ बाहेर देशात रूसचा. हां मार्क्स कॉल मार्क्स. हां तो ग्रंथ मी आणला. बस हीच माझी माहिती. पहा मनोहरजी कवरेती फक्त आज 75व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यांचं म्हातार पण जवळ आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीतून पहा त्यांचं घर. अर्ध्या घरात त्यांच्याकडे भांड्यापेक्षा सर्वात जास्त पुस्तकाचा साठा आहे. याच्यामध्ये मार्क्सवादी पुस्तक आहे, वैचारिक पुस्तक आहे, आंबेडकरवादी पुस्तक आहे, अनेक विशेषांक आहे. हा पुस्तकाचा जुनाट पुस्तकाचा साठा त्यांच्या मागे तुम्ही पाहू शकता. पुस्तकाच्या सानिध्यात वाढलेलं एक वाल्मिकी व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाची कदर समाजासोबत कार्यकर्त्यांनी देखील करायला पाहिजे. पुस्तकाच्या गोंगाड्यात हा माणसाची विद्वत्ता लपलेली नाही, तरी सर्व समाजापुढे तो माणूस त्याची ठेवण करत असते. त्यांच्या घरात मला भांडे कमी दिसते आणि पुस्तकच जास्त दिसते. म्हणून असा या विद्वानाची दखल आपण सर्व लोकांनी घ्यायला पाहिजे. ही छोटीशी मुलाखत मी मनोहर कवरेती साहेबांची पारट शिंगाला येऊन आजच्या दिवशी घेतली आहे. धन्यवाद.